हॅलो नमस्कार मंडळी, मी मराठी छोटू. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी करत आहे चपात्या. पहा, माझी चपाती पण जळली आहे. बघा कशी माझी चपाती जळली आहे. माझं सगळं लक्ष बाहेर होतं, त्याच्यामुळे ही माझी चपाती जळली आहे. आता ह्या मी सगळ्या चपात्या केलेल्या आहे. हे बघा, पूर्ण डब्यावर चपात्या केलेल्या आहे. आता माझा स्वयंपाक पण होत आहे. ह्या चपात्या झाल्या आहेत आणि हे मोठ केली आहे मी. बघा, मोठ केली आहे. हां, आज मी मोठ केली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडते. आज माझी आई इथं पाहुणे आले आहे. माझी आई आणि भाऊ आला आहे. आईची तब्येत चांगली नाही म्हणून आईला कसं एम्समध्ये नेलेलं आहे. आणि हे बघा, त्यांच्याकरता मी नाश्ता करून दिला होता. नाश्ता आणि चपाती आणि मोठीची उसळ पण टिफिनमध्ये दिला आहे त्यांना. म्हणजे थोडंसं भूक वगैरे लागली, म्हणजे नाही का, भूक वगैरे लागली. हे बघा माझ्या हातची चपाती कशी जळली आहे. तुम्ही अशी चपाती करता का? पहा, माझ्या हातची चपाती जळली आहे. तरी पण मला जळलेली चपाती पण खूप आवडते आणि माझ्या घरच्यांना पण, नाही का. आता काय करते माहिती आहे का, हा तवा काढून टाकते. तवा टाकते मी मसाला आणि याच्यामध्ये टाकते मी थोडंसं पाणी. थोडं मोठीमध्ये टाकते मी पाणी. तुम्ही कशा प्रकारचे मोठ करता, काय करता ते मी आता कुबी येऊ दिले. काल मी मोठ टाकली सकाळी आणि संध्याकाळी नाही परवाच्या दिवशी मी सायंकाळी मोठ टाकली होती. मोठ भिजत टाकली होती. मग त्याला कुबीर आले, एका चाळणीमध्ये ठेवली. त्याच्यावर मग काचेचं असं हे ठेवून दिलं, झाकण ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग कसं काल खूप छान असं कुबीर आले आहे. खूप छान असं कुबीर आले. बघा माझ्या मोठीला, तुमच्या इथच्या मोठीला त्याचे कुबीर येतात का? माझ्या इथच्या मोठीला खूप छान कुबीर येतात, माहिती आहे का. बघा किती छान कुबीर आले. बघू शकता किती छान कुबीर आले आहे ना. किती छान कुबीर आले माझ्या इथच्या मोठीला. तुमच्या इथच्या मोठीला पण छान कुबीर येत असेल. मग याची मी करते असं उसळसारखी करते. ती पोळीसोबत पण जेवायला चांगलं लागतं. आणि जे आपण काही करतो ना, पोहे वगैरे, त्याच्यामध्ये पण थोडंसं वरून टाकले कांदे वगैरे, थोडंसं याची पाल वगैरे टाकली आपण, कोथिंबीर थोडी आणि टमाटे वगैरे टाकले तर ते कसं एकदम टेस्टी पण लागतं, माहिती आहे. आणि मग कसं, आणि पोहे पण केले मी. बघा, पोहे पण केले. सर्वांना मी पोहे दिले. सगळ्यांना पोहे दिलेत मी. पोहे पण दिले सर्वांना पोहे पण दिले. नाही का. आणि मोठी मग छान अशी भिजत घातली, तिला कुबीर येऊ दिले. त्याच्यानंतर मी मोठीची भाजी केली. भाजी म्हणजे उसळच केला. ते आपण याच्यावर पण दिलं थोडं मी, कशावर, हे पोहे नाही का, पोह्यावर तसं मिसळसारखा पण यूज केला. आणि याची भाजी थोडंसं, आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. थोडं पाणी टाकते आणि मग छानपैकी होऊ देते तिला, थोडी होऊ देते. नाही तर तशी पण खाल्ली तर खूपच छान लागते. असं नाही की खाल्ली छान नाही लागत. नाही पाणी टाकलं ना तरी पण खूप छान लागते. आणि हा माझा पसारा बघा किती आहे. बघा किचनमध्ये कसा पसारा पडलेला आहे. बघा किचनमध्ये कसा पसारा पडलेला आहे. सगळं किचनमध्ये माझा पसारा पडलेला आहे. हे मी दही वड्याकरता डाळ टाकलेली आहे. ही दही वड्याची डाळ आहे. हे बघा, भिजत टाकली आहे दही वड्याची. आज सायंकाळी दही वडे करेल मी. माझे इथे पाहुणे आले, त्याच्यामुळे मी दही वडे करेल छान. आणि मग नक्कीच छान सांगाल कसे माझ्या हातचे दही वडे होतात तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या रात्रीच्या भरपूर पोळ्या जरा आल्या होत्या. ह्या शिळ्या पूर्ण पोळ्या आहेत त्या, नाही का. आणि हा बघा माझा पसारा, किती किचनमध्ये पसारा पडलेला आहे. बघा, तुमच्या इथं असा पसारा राहते का? माझ्या इथं तर भरपूर असा पसारा राहते. बघा, सगळं किचन गंद आहे. आता ते आवरायला मला किती वेळ लागेल, नाही का. तुम्ही नक्की सांगा मला किती वेळ लागेल आवरायला. भरपूर वेळ लागेल आवरायला, नाही का. ह्या रात्रीचं पूर्ण शिळं उरलेलं आहे. शिळं मी जास्त करून फेकत नाही, रागवतात आमच्या इथंचा. त्याच्यामुळे कसं मी शिळी पण फ्राय करून मी स्वतः खाते. बाकीचं लोक नाही खात, पण मी खाते. आता हे किचन मी आवरते. एक आवडते मी किचन, नाही का. एक किचन आवडते. पहिले टाकते एक किचन आवडते, नाही का. आता टाकते हे कणिक. हे कणकीच्या डब्यामध्ये कणिक टाकते, नाही का. हे कणकीच्या डब्यामध्ये टाकते हे कणिक.
कणकीच्या डब्यामध्ये आता मी ही कणिक टाकते, नाही का. आता हा कणकीचा डबा आहे, याच्यामध्ये मी टाकते कणिक. ही कणिक टाकते, ही कणिक टाकते आता.